फक्त अर्धा अंश सेल्सिअस 0.5. आता तुम्ही म्हणाल तापमानवाढीचा हा आकडा ऐकायला तर अगदीच किरकोळ वाटतोय नाही का? पण विश्वास ठेवा, हाच तो अत्यंत सूक्ष्म बदल आहे जो संपूर्ण जगाच्या हवामानात आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठी उलथापालथ घडवून आणण्याची ताकद ठेवतो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच एका भन्नाट भौगोलिक घटनेचा अभ्यास करणार आहोत, जिचा प्रभाव खरंच अफाट आहे. कधी विचार केलाय का आपण जगाच्या एका कोपऱ्यात प्रशांत महासागरामध्ये होणारा तापमानातील एक अगदी छोटासा बदल हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या भारतात दुष्काळ कसा काय निर्माण करू शकतो? ही हवामानाची साखळी एखाद्या रहस्यमय कथेसारखीच वाटते, जिथे हा एक अदृश्य घटक संपूर्ण जगावर प्रभाव टाकतो आणि जनजीवन पार विस्कळीत करून टाकतो. आणि म्हणूनच आज आपण या डिसरप्टर किंवा थोडक्यात सांगायचं तर हवामानात विघ्न आणणाऱ्या या घटकाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. अल निनो आणि एन्सो मेकॅनिझम. हा विषय ऐकायला कदाचित अत्यंत गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण आज आपण तो अगदी सोप्या, स्पष्ट आणि रंजक पद्धतीने डिकोड करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. 1. द लिटल बॉय म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊ. 2. यामागचं नेमकं विज्ञान कसं काम करतं. 3. आपल्या भारतीय मान्सूनवर याचा कसा परिणाम होतो. 4. जगभरात याचे काय परिणाम दिसतात. आणि शेवटी परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या संकल्पना. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. द लिटल बॉयची ओळख. हा वारंवार येणारा आणि हवामानाची घडी विस्कटणारा घटक नेमका आहे तरी काय? अल निनो हा मुळात एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो द लिटल बॉय. सामान्य परिस्थितीत काय होतं माहितीये? व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे अगदी व्यवस्थित वाहत असतात आणि समुद्राचं उबदार पाणी आशिया खंडाकडे ढकलत असतात. पण अल निनोच्या काळात परिस्थिती पार बदलते. हेच वारे अचानक कमकुवत होतात किंवा चक्क त्यांची दिशाच उलटते, ज्यामुळे हे उबदार पाणी पुन्हा मागे म्हणजे दक्षिण अमेरिकेकडे सरकू लागतं. या घटनेचा मुख्य केंद्रबिंदू कुठे आहे? तर विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 0.5 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते. आणि लक्षात घ्या, हा काही दरवर्षी येणारा पाहुणा नाही. ही घटना पूर्णपणे अनियमित आहे आणि ती साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी कधीही घडू शकते. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. हे सगळं मेकॅनिझम आतून काम कसं करतं? एन्सो सायकल आणि वॉकर सर्क्युलेशन यांच्यातली लिंक इथे खूप महत्त्वाची ठरते. इथे एक गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. एल निनो हा काही एकटा काम करणारा घटक नाहीये. तो एन्सो म्हणजे एल निनो सदर्न ऑसिलेशन नावाच्या एका खूप मोठ्या चक्राचा फक्त एक भाग आहे. एल निनो हा या चक्राचा समुद्राशी संबंधित भाग आहे, तर सदर्न ऑसिलेशन हा वातावरणाशी संबंधित भाग आहे, ज्यामध्ये हवेच्या दाबात होणारे मोठे बदल मोजले जातात. हे दोन्ही एकत्र येऊनच हे महाकाय चक्र तयार करतात. हे चक्र नक्की कसं फिरतं ते स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिल्या पायरीवर सामान्य परिस्थितीत पूर्व प्रशांत महासागरावर उच्च दाब आणि पश्चिम प्रशांत महासागरावर कमी दाब असतो. दुसऱ्या पायरीत या प्रेशरच्या फरकामुळे एक कन्व्हेक्शन सेल तयार होतो, ज्याला वॉकर सर्क्युलेशन म्हणतात. आणि आता येते सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी. अल निनो हे संपूर्ण चक्र पूर्णपणे विस्कळीत करतो, किंवा आपण असं म्हणूया की चक्क उलटं फिरवतो. हवेच्या दाबाची ही उलथापालथ अत्यंत विध्वंसक ठरू शकते. आता येऊया आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे, भारतीय मान्सूनवरील परिणाम. शेती आणि आपल्या पावसावर याचा कसा थेट आघात होतो ते पाहूया. साध्या भाषेत सांगायचं तर प्रशांत महासागरातील या उलथापालथीचा भारताच्या नैऋत्य मान्सूनवर म्हणजे आपल्या जून ते सप्टेंबरच्या पावसावर थेट परिणाम होतो. जेव्हा समुद्राची उष्णता पूर्व प्रशांत महासागराकडे वळते, तेव्हा भारतीय उपखंडाकडे येणारे जे आर्द्रतायुक्त वारे असतात ते डिस्टर्ब होतात. म्हणजेच तिथली उष्णता इथला मान्सून कमकुवत करते आणि भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. हे म्हणजे भारताच्या हक्काची आर्द्रता कोणीतरी ओढून घेण्यासारखंच आहे. आणि या कमकुवत मॉन्सूनचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? तर आपल्या शेतीला. तांदूळ, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खरीफ पिकांना या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा थेट फटका बसतो. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. म्हणजे बघा, हा फक्त भूगोलाचा विषय राहत नाही. कमी पावसामुळे जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा साहजिकच अन्नधान्याचं उत्पादन घटतं
आणि यामुळे थेट अन्नाचे किमती वाढतात, महागाईचा भडका उडतो. थोडक्यात सांगायचं तर प्रशांत महासागरातली एक घटना आपल्या थेट खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करते. पण थांबा, निसर्गाचं गणित इतकंही सरळ नसतं. इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. अल निनोमुळे भारतात नेहमीच दुष्काळ पडतो असा काही 100% लागू पडणारा नियम नाहीये. कारण इंडियन ओशन डायपोल किंवा IOD सारखे काही आपले स्थानिक घटक आहेत जे अनेकदा अल निनोचे हे वाईट परिणाम कमी करू शकतात किंवा चक्कर रोखूही शकतात. म्हणजेच इतर घटकही यात मोलाची भूमिका बजावतात. चला, आता भारताच्या बाहेर जाऊन संपूर्ण जगावर नजर टाकूया. एकाच हवामान बदलामुळे संपूर्ण जगात कसे वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात ते आता आपण पाहणार आहोत. हा डेटा खरोखरच अचंबित करणारा आहे. एकीकडे दक्षिण अमेरिकेत पेरू आणि इक्वेडॉरमध्ये मुसळधार पाऊस आणि भयंकर पूर येतो. तिथे थंड पाणी वर न आल्याने मासेमारी उद्योग पूर्ण बुडतो. तर अगदी त्याच वेळी दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये पाण्याचा थेंब नसतो. तिथे भयंकर दुष्काळ पडतो आणि जंगलांना आधी लागण्याचं प्रमाण वाढते. उत्तर अमेरिकेत तर उत्तरेकडे हिवाळा उबदार होतो आणि दक्षिणेकडे जास्त पाऊस पडतो. विचार करा, एकाच वेळी पृथ्वीवर किती टोकाची परिस्थिती निर्माण होते. अल निनोचं हे एक प्रकारचं ID कार्ड लक्षात ठेवा. पूर्व प्रशांत महासागराचं तापमान वाढणार, व्यापारी वारे कमकुवत होणार किंवा उलट फिरणार, भारतीय मॉन्सून साधारणपणे कमकुवत राहणार आणि ताहिती बेटावर हवेचा दाब कमी होणार. या एका चेकलिस्टवरूनही गुंतागुंतीची घटना अगदी सहज लक्षात राहील. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. यशासाठी महत्त्वाच्या संकल्पना. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या शब्दांवर तुमची पकड असणं मस्ट आहे. पहिली टर्म आहे अपवेलिंग. ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये समुद्राच्या तळाशी असलेलं थंड आणि पोषक तत्वांनी समृद्ध पाणी वर पृष्ठभागावर येतं. पण अल निनो काय करतो? तो पेरूच्या किनाऱ्याजवळील ही अपवेलिंगची प्रोसेस पूर्णपणे थांबवून टाकतो. आणि म्हणूनच माशांना खायला पोषक घटक न मिळाल्याने तिथला मासेमारी उद्योग अचानक ठप्प होतो. दुसरी भारी संकल्पना म्हणजे टेलिकनेक्शन्स. याचा सोपा अर्थ म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून अत्यंत दूर असलेल्या प्रदेशांमधले वातावरणाचे संबंध. प्रशांत महासागरात पाणी तापल्यावर हजारो किलोमीटर दूर भारतात पाऊस कसा कमी होतो? हे याच टेलिकनेक्शन्समुळे घडतं. हे हवामानाचे असे अदृश्य धागे आहेत जे संपूर्ण जगाला एकत्र जोडतात. पुढे आहे ओशनिक निनो इंडेक्स किंवा ONI. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अधिकृत मोजपट्टी आहे. जागतिक हवामान संस्था एन्सो चक्रावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अल निनो किती शक्तिशाली आहे हे मोजण्यासाठी याच इंडेक्सचा वापर करतात. हवामानशास्त्रात हा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड मानला जातो. आणि इथे एक प्रो टिप देतो. प्रगत अभ्यासासाठी पॉझिटिव्ह IOD आणि मोडोकी अल निनो या 2 संकल्पनांवर नक्की लक्ष ठेवा. या अशा ॲडव्हान्स लेव्हलच्या संकल्पना आहेत ज्या परीक्षांमध्ये अनेकदा विचारल्या जातात आणि तुमचा अभ्यासाचा स्तर नक्कीच उंचावतील. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. आपण मगाशी पाहिलं तसं काय इंडियन ओशन डायपोलसारख्या घटना खरोखरच अल निनोच्या या विनाशकारी परिणामांविरुद्ध भारताची एक अभेद्य ढाल बनू शकतील? हवामानशास्त्राची ही गुंतागुंत खरोखरच थक्क करणारी आहे. आणि म्हणूनच निसर्गाच्या या रहस्यमयी साखळीबद्दल आपण नेहमीच अपडेटेड राहिलं पाहिजे. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल.